स सगळ्यांना शुभ संध्याकाळी. प्रप्रथमला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. कशाला म्हटलं तर आमचं हे महाराष्ट्राचं फर्स्ट मॅथमॅटिक्स क्लास आजपासून चालू व्हायले. मी महाराष्ट्राची ऑफिशियल्सला, टीचर्सला आणि स्टुडंट्सला शुभेच्छा देतो. आम्हाला हे तुम्ही अपॉर्च्युनिटी दिला की आम्ही मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिशला पोरांना शिकवायला ऑनलाईन मोडमध्ये शिकवायला आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिला. थँक्यू व्हेरी मच. तो आजपासून आम्ही 3 सब्जेक्ट्स इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स तुम्हाला शिकवायला स्टार्ट करालो ऑनलाईन मोडमध्ये. तर तुम्हाला डे बाय डे कसं क्लासेस स्टार्ट होते तुम्हाला माहित होते की आम्ही सिम्युलेशन्स आणि बोर्ड वॉल ॲक्टिव्हिटीजद्वारा कसं टॉपिक्स तुम्हाला शिकवालो आम्ही प्रयत्न करतो, ते पण लई इझी आणि कम टाइममध्ये. ओके. तो फर्स्ट ऑफ ऑल मी आता तुमचं पार्ट 2 मध्ये फर्स्ट चॅप्टर इक्वेशन इथं प्रारंभ करालो. येस. सगळ्यांना बोर्ड दिसाले. ऑल राईट. तो इक्वेशन म्हटलं तर काय तुम्हाला माहिती आहे इक्वेशन आम्ही कुठं उपयोग करते म्हणा. तो फर्स्टली मी इथं एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे. एक छोटंसं आम्ही काय करू हाताचं एक ऍक्टिव्हिटी करू तुम्हाला इथं माहिती होते. तो माझा ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही काय करावं, दोन नंबर्स उपयोग करून कोणचं पण मॅथमॅटिकल ऑपरेशन घ्यावा. मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हटलं तर प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन या डिव्हिजन. कोणी बी 2 नंबर घेऊन त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करून तुम्ही एक स्टेटमेंट काय करावा, लिवायला. तिथं आन्सर केवढं याव, 15 याव बघा. तर स्टेटमेंट उपयोग करून तुम्ही इथं स्टेटमेंट मध्ये काय राहो, 2 नंबर्स आणि त्याच्या बरोबर हे मॅथमॅटिकल कोणचं तर एक मॅथमॅटिकल ऑपरेशन उपयोग करून तुमचा आन्सर किती यावं, 15 यावं. तर ट्राय करा हे करायला आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही कसं हे फॉर्म करता. ट्राय करा. येस. मी तर आन्सर्स बघालो. व्हेरी गुड. येस. थोडं इथं काय करेल कराले पोरं, थोडं पोरं बोलले ती 5 × 3 15 येते मॅडम मन सांगाले. व्हेरी गुड. आणि 5 + 5, सॉरी, 5 + 10 15 याले मन म्हणते ती. ओके. 17 - 2 15 येते मन सांगाले ती. ओके. तो इथं तुम्ही काय बघाला, इथं आम्ही वेगळ्या वेगळ्या ऑपरेशन्स यूज केला. इथं मल्टिप्लिकेशन यूज केलो, इथं एडिशन केलो, इथं सबट्रॅक्शन केलो. बट आमचा आन्सर काय आहे, 15च आहे. हाय की नाही. आता 5 × 3 = 5 + 10 असं मी लिहू सोबत. इथं पण 5 × 3 = 15च येते, इथं पण 15च येते. येते काय नाही. येस. इथं हे सिच्युएशनला आम्ही काय सांगतो, इक्वेशन म्हण सांगतो. इक्वेशन म्हणतो. इक्वेशन म्हटलं तर काय, इक्वेशन मध्ये काय होते, इक्वेशन एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट मध्ये काय होते, इथं 2 साइड्स राहते. लेफ्ट हँड साइड LHS म्हणतो आणि हे राईट हँड साइड RS म्हणतो. ओके. साइड आणि राईट हँड साइड दोन मध्ये मध्ये काय आहे सांगा. दोन लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मध्ये काय है, इक्वल साइन है. काय है, इक्वल साइन है. इक्वल साइन म्हटलं तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन काय है, इक्वल है. इक्वल है. त्याच्यासाठी आम्ही इथं काय म्हणतो, इक्वेशन म्हण सांगतो. Okay, the result of different operations on the left and right hand side may be different, but the answer, the expression of equality tells us that they are equal to each other. इथं लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साठी मी काय केलं, वेगळं वेगळं ऑपरेशन्स, बट इथं आमचं आन्सर काय काय आले, सेमच आले. म्हटलं तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन काय आहे, इक्वल आहे, समान आहे. त्याच्यासाठी आम्ही काय सांगतो, इथं आम्ही एक्सप्रेशन ऑफ इक्वालिटीला इक्वेशन म्हण सांगतो. ओके. तो इथं एक मिनिट
इथं मी आता इक्वेशनचं मिनिंग लिहिते म्हणा. येस. इक्वेशन कन्सिस्ट ऑफ, इक्वेशन्स मध्ये काय राहते, दोन पार्ट्स राहते. ते कोणचं कोणचं? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. दोन्ही साइड्स पण काय होते, इक्वल राहते ती. बोथ द साइड्स आर इक्वल. आम्ही हे कसं दाखवतो? इक्वालिटी साइन उपयोग करून. ओके, इक्वालिटी साइन उपयोग करून. त्याच्यासाठी आम्ही इथे इक्वेशन्स मध्ये सांगतो. ओके, इज इट क्लिअर? आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम देतो. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आई बरोबर सब्जी घ्यायला गेला मग. ओके, सब्जी तुम्ही कवा घेता तेव्हा तुम्ही बघितलं तर त्यांनी एक मेजरिंग स्केल उपयोग करते. माहिती आहे का, त्यांच्याकडे एक काटा राहते. एकाकडे भाजी घालतात, एकाकडे काय ठेवते, ती वजन ठेवते. पाव किलो, आधा किलो, 1 किलो असं वजन ठेवून घेत जाते. तुमचं वजन इक्वल त्यांनी काय देते, भाजी देते. होय काय नाही? येस और नो? तिथं काय हुआले, तिथं आम्ही किलो संग काय हे करालो, व्हेजिटेबल्स है ना, भाजी आम्ही इक्वालिटी बघालो है की नाही. इथं वेट्स संगत आम्ही काय करालो, वेट्स बरोबर इथं भाजीला आम्ही इक्वल करायला प्रयत्न करालो. है की नाही? तो एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल हुलं. येस. ओके. तो आता मी तुम्हाला एक इथं सिच्युएशन देतो. ओके, तो कसं तुम्ही हे इक्वेशन लिहिता, कसं इथं ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करता, ते सोबत आम्ही डिस्कशन करू आम्हाला. ओके, तर सबसे इथं मी पहिलं मी काय करतो. ओके, हे काय आहे, हे एक स्कूल है. ओके, हे काय है, हे एक घर है. ओके, स्कूल आणि घर मध्ये टोटल डिस्टन्स काय है, टोटल डिस्टन्स है 300 मीटर. 300 मीटर है. ओके, आणि घर आणि स्कूल मध्ये एक काय है, एक दुकान है. एक दुकान है. ओके, एक दुकान है, मी असं इथं काढतो. ओके, ये एक दुकान है. दुकान आणि घर मध्ये डिस्टन्स केवढं आहे, 190 मीटर आहे. 190 मीटर आहे. आता आम्हाला काय फाइंड आउट करायचं पाहिजे, हे एक दुकान आहे. ओके, शॉप आणि स्कूल मध्ये काय डिस्टन्स आहे. इथं फर्स्टली स्कूल आणि घरा मध्ये केवढं डिस्टन्स आहे, 300 मीटर आहे. आणि स्कूल घर मध्ये एक दुकान आहे. दुकान आणि घर मध्ये किती डिस्टन्स आहे, 190 मीटर जो है डिस्टन्स आहे. आता आम्ही काय फाइंड आउट करावं, स्कूल आणि शॉप मध्ये डिस्टन्स केवढं आहे. ते कसं आम्ही फॉर्म करतो, ट्राय करा. ह्याला आम्ही इक्वेशन फॉर्म करायला येते काय, ट्राय करा बघा. आता फर्स्टली आम्हाला काय माहित आहे, टोटल डिस्टन्स केवढं आहे. टोटल डिस्टन्स म्हणतो तर स्कूल आणि घर मध्ये राहायचं डिस्टन्स ते आहे 300 मीटर. सो 300 मीटर आमचं टोटल डिस्टन्स आहे. ओके, तर टोटल डिस्टन्स मध्ये आम्हाला काय माहित आहे, दुकान आणि घर मधीचं डिस्टन्स आहे ते केवढं आहे, 190 मीटर आहे. 190 मीटर. ओके, आम्हाला काय माहिती नाहीये, शॉप आणि स्कूल मधीचं डिस्टन्स. ते आम्ही काय घ्यायचं, काय घ्यायचं, एक्स मन घ्यावा. काय घ्यायचं, एक्स मन घ्यावा. इथं मी एक्स घेतलो. ओके, मी इथं एक्स घेतलो. तो आता मी स्कूल आणि शॉप मधीचं डिस्टन्स आणि शॉप आणि घर मधीचं डिस्टन्स ऍड केलं तर मला काय येते, टोटल डिस्टन्स येते काय नाही. येस और नो? कशाला म्हणतात, तर हे पण टोटल डिस्टन्सच पार्ट आहे नाही. तो हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स मी ऍड केलो तर मला काय येते, टोटल डिस्टन्स येते. येस.
ओके. तो आता मी इथं काय उपयोग कराले, मी इथं एक लेटर उपयोग कराले. काय उपयोग कराले? लेटर उपयोग कराले. कशाला? हे व्हॅल्यू तुमचं मिसिंग आहे. काय आहे? मिसिंग. त्याच्यासाठी मी ते मिसिंग व्हॅल्यू रिप्रेझेंट करायला मी एक लेटर उपयोग कराले. त्याला आम्ही काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. ओके. इक्वेशन पण अल्जेब्रिक एक्सप्रेशनच पार्ट आहे. ओके, ते पण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सच आहे. ओके, तो हे मिसिंग फिगरला आम्ही काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. तो इक्वेशन मध्ये आम्ही काय करतो? हे व्हेरिएबल फाइंड आउट करायला हे इक्वेशन आम्ही काय करतो? सॉल्व्ह करतो. ओके, समजलं सगळ्यांना? ऑलराईट. तुम्ही इथं बघितलं तर 300 ला काय इक्वल आहे? x+190 मतलब एच इज इक्वल टू RHS. आम्हाला हे व्हॅल्यू काय आहे? फाइंड आउट करायला आहे. ओके, हे सॉल्व कसं करायचं आम्ही हे नंतर बघूया म्हणा. सबसे पहिला आता मी काय करूया? थोडं इक्वेशन्स वरती आम्ही एक्सप्रेशन्स थोडं सॉल्व करूया. नंतर आम्ही व्हेरिएबल्स म्हटलं तर काय आणि थोडं त्याच्या बघे समजून घेऊ आपण. ओके. आता मी इथं स्क्रीन शेअर करालो सगळ्यांना. माझं स्क्रीन दिसाले? ओके. आता तुम्ही इथं बघितलं तर मी इथं एक प्रश्न. ओके, सगळ्यांना आन्सर द्यायचं. सगळेजण आन्सर देता ना? ऑल राईट, व्हेरी गुड. सो इथं क्वेश्चन काय आहे? डिफरंट mathematical operations are given in the two rows below. Find out the number you get in each operation and make equations. आम्हाला इथं काय दिले? ती दो रो मध्ये डिफरंट डिफरंट मॅथमेटिकल ऑपरेशन्स दिलेत. इथं प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळं इथं उपयोग केले. आम्हाला काय फाइंड आउट करायला आहे? आम्ही इथं ऑपरेशन्स आम्ही मॅच कराव. ते इक्वल राहो. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल राहून काय इथं फॉर्मेशन व्हावं? इक्वेशन फॉर्मेशन व्हावं. त्याच्यासाठी आम्ही इथं काय करतो? इथं आम्ही मॅच द फॉलोइंग करू आम्हाला. ओके. सबसे पहिला आता मला सांगा, 16 डिवायडेड बाय 2 म्हटलं तर केवढं येते? करा, ट्राय करा. 16 डिवायडेड बाय 2 केवढा आता आहे? आला आन्सर? केवढं येते? 8 येते. कसं केला तुम्ही? डिव्हिजन है की नाही? इथंच आम्ही ट्राय करायला पण येते. एक मिनिट. इथं मी ट्राय करतो बघा. सो 2 1 जा 2, 8 जा 16 है की नाही? तो इथं आन्सर 8 आलं. इथं चेक करा कोणचं ऑपरेशन मध्ये 8 येते मग. चेक करा. इट इज 10 - 2. 10 मध्ये 2 केलं तर किती? 8. ओके, व्हेरी गुड. तो आमचं फर्स्ट मॅच इथं होलं ते आहे हे इक्वेशन. येस. 16. एक मिनिट हा. 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 - 2 आम्हाला. राईट. आता दुसरं ट्राय करा. 5 × 2 केलं तर किती येते? 5 2 जा 10 येते. येस. आता इथं चेक करा. 10 कुठं येते मग? कोणत्या ऑपरेशन मध्ये? 37 - 27 मध्ये येते. पक्का? येस, व्हेरी गुड. 37 - 27 केलं तर आम्हाला 10 येते. तो 5 2 जा 10 इट इज इक्वल टू 37 - 27. हाय. ऑल राईट. आता थर्ड वन. 8 × 3 दिलेत. किती येते सांगा? 8 3 जा किती? 8 3 जा 24. पक्का 24? येस, व्हेरी गुड. तुम्हाला लई चांगलं टेबल्स येते. ती लई छान तुम्ही सांगता. व्हेरी नाईस. आता सांगा मला. 8 3 जा 24 म्हटलं तर ह्या साइड मध्ये कोणचं 24 आन्सर येते? कोणचं मध्ये? आता तीनच उरलेत. 6 + 7, 4 + 5 आणि 72 डिवायडेड बाय 3. 72 डिवायडेड बाय 3. पक्का? ओ, व्हेरी गुड. तुम्ही लई हुशार आहे की नाही इथं? क्विकली आम्ही आन्सर करायला होते. कसं म्हटलं तर 6 + 7 किती येते? 30. 4 + 5 9. म्हटलं तर ऑब्विसली 72 डिवायडेड बाय 3 केलं तर काय येते? 24च येते. लई हुशार आहे तुम्ही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता सांगा 19 - 10 केलं तर किती येते? 9 येते. ओके. इथं 9 कुठे येते?
ऑब्विसली 4 + 5 मध्ये. येस, व्हेरी गुड. आता 9 + 4 करा, मला सांगा किती येते. 13. 6 + 7 केलं पण 13. येस. तो इथे तुम्ही बघितला पेअर्स कसं फॉर्मेशन व्हायला, मग आम्ही दुसरं वेगळ्या वेगळ्या मॅथमेटिकल ऑपरेशन्स उपयोग करून आम्ही इथं काय करालो, इक्वेशन फ्रेम करालो, हाय की नाही. ऑल राईट. येस. आता आम्ही थोडं व्हेरिएबल टॉपिक वरती काय करू, चर्चा करू म्हणा. मी तर माझं स्क्रीन शेअर कराले. येस, सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. येस, दिसाले सगळ्यांना माझं स्क्रीन. ओके. तो आम्ही इथं काय फाइंड आउट करावं, फाइंड द मीनिंग ऑफ variables by searching for information clues in word problems about birthday parties. ओके, तो इथं वेगळ्या वेगळ्या इक्वेशन्स आम्हाला देते ती. तो आम्ही इथं व्हेरिएबल म्हटलं तर कसं होतंय मन बघूया मन. ओके, एक मिनिट हा, ते लोड व्हायला, एक मिनिट. येस. राईट, फर्स्ट क्वेश्चन बघायचं. जुलिया प्रिपेअर्स अ वॉटर बलून टॉस गेम. They have 72 balloons ready for 18 party guests. What does n represent in the equation 18n is equal to 72? तो आमचं इक्वेशन काय आहे, 18n इज इक्वल टू 72. तो हे इक्वेशन कसं फ्रेम होलंय, जुलिया मन काय है, एक पोरगी आहे ना, काय केली वॉटर बलून टॉस गेम अरेंज केली. ओके, बर्थडे मध्ये तुम्ही वॉटर बलून टॉस गेम खेळला. तो एक गेम तिनं काय केली, अरेंज केली. त्याच्यामध्ये केवढी बलून्स तिने घेतली, 72 बलून्स टोटल तिनं घेतली. केवढी गेस्ट आहे, 18 पार्टी गेस्ट आहे. सो 72 बलून्स 18 पार्टी गेस्ट आहे. आम्ही काय फाइंड आउट करावं, इथं एन काय रिप्रेझेंट करते. तो इथं एन म्हटलं तर काय आहे, हे काय आहे, हे व्हेरिएबल आहे. ओके, हे ह्याचा व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही राहते. ओके, ह्याचा व्हॅल्यू चेंज होते. म्हटलं तर आम्ही कसं व्हॅल्यू, सॉरी, आम्ही कसं मॅथमेटिकल ऑपरेशन परफॉर्म करते ना, त्याच्यासोबत हे व्हॅल्यू जो आहे चेंज होतंय. त्यासाठी एन म्हटलं तर व्हेरिएबल आम्हाला पक्का माहित नाही की केवढा व्हॅल्यू आहे. आम्ही कवा हे सॉल्व्ह करतो तेव्हा आम्हाला माहित होतंय. येस ऑर नो. आता मला सांगा, एन इज द नंबर ऑफ वॉटर बलून्स दॅट द गेस्ट catched successfully. N is the total number of water balloon tossed for all of guests. N is the number of times the guest dropped the water balloons. N is the number of water balloons each guest can throw. तो एन व्हॅल्यू म्हटलं तर काय आम्हाला काय आहे, 72 बलून्स आहे. तो 18 म्हटलं तर काय, 18 गेस्टला आम्ही केवढं बलून्स द्यालो, की केवढं बलून्स त्यांनी ड्रॉप केले ती, या फिर टोटल नंबर ऑफ वॉटर बलून्स मिळाले एक गेस्टला, आणि नंबर ऑफ वॉटर बलून्स दॅट गेस्ट कॅन कॅच सक्सेसफुली. तो गेस्ट जो आहे वॉटर बलून्स फुल सक्सेसफुली कॅच केलेत. ह्याच्यामध्ये आन्सर काय होऊ शकत सांगा मला. 1 2 3 4 मध्ये कोणचं करेक्ट आन्सर होऊ शकत. फोर्थ वन ऑप्शन चेक करू बरोबर आहे काय. नंबर ऑफ वॉटर बलून्स ईच गेस्ट कॅन थ्रो. चेक करू चेक करू मन. ओके, बघू मन इथं. येस, इट इज करेक्ट. म्हटलं तर 18 गेट इंटू आम्ही नंबर ऑफ वॉटर बलून्स ईच गेस्ट कॅन थ्रो, हे आम्हाला नंबर मिळत तर टोटल 72 बलून्स होते. म्हटलं तर एक गेस्टला केवढं वॉटर बलून्स मिळाले थ्रो करायला, इथं आम्ही ते मल्टिप्लाय केलं तर इंटू 18 आम्हाला काय मिळते, टोटल वॉटर बलून्स मिळते. तो हे एन म्हटलं तर इथं व्हेरिएबलचं व्हॅल्यू नंबर ऑफ वॉटर बलून्स ईच गेस्ट कॅन थ्रो होते. ओके, इथं आणि एक करू आम्ही. ऑल राईट. मिस्टी ऑर्गनायझेस अ ट्रेजर हंट. तिने काय केली, तिने पण एक पोरगी आहे, तिने एक ट्रेजर हंट ऑर्गनाईज केली. तुम्हाला माहित आहे ट्रेजर हंट मध्ये काय होते, तुम्हाला चिट्स देते, हाय काय नाही, चिट्स मध्ये
ते क्लू फाइंड आउट करून करून आम्हाला एक ट्रेजर, लास्ट मध्ये एक ट्रेजर मिळते, होय काय नाही? ओके. ते दे हाईड 84 आयटम्स अँड मेक 14 डिफरंट ट्रेजर मॅप्स. त्यांनी काय केले, ती मिष्टी त्यांचं टीम त्यांनी 84 आयटम्स, सॉरी 84 आयटम्स काय केले, ती हाईड केले ती, हौदा. नंतर त्यांनी काय करते ती 14 डिफरंट ट्रेजर मॅप्स करते. ट्रेजर मॅप्स यूज करूनच काय करते ते ट्रेजर हंट फाइंड आउट करायला होतंय, हाय काय नाही? ते ट्रेजर मॅप्स केवढं कराले त्यांनी 14 ट्रेजर मॅप्स केले ते. तो आम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे आता, व्हॉट डज एन रिप्रेझेंट इन द इक्वेशन 14n = 84. आम्ही इथं एन म्हटलं तर काय, आम्ही इथं डिसाइड करू आम्हाला, ओके. तर आम्हाला काय माहित आहे, एन इज अ व्हेरिएबल. 14 म्हटलं तर ट्रेजर मॅप्स, 84 म्हटलं तर टोटल नंबर ऑफ आयटम, सॉरी टोटल नंबर ऑफ आयटम्स, आहे की नाही, त्यांनी हाईड केलेत नाही, ते आम्हाला माहिती आहे. ते आता एन मध्ये काय काय, सॉरी एन मध्ये काय काय येत बुवा. एन इज द टोटल कॉस्ट ऑफ ऑल ऑफ द हिडन आयटम्स. N is the number of guests that hunt for the treasure. N is the cost of all except for each, sorry, for one of the hidden items. N is the number of items on each map. N म्हटलं तर हिडन आयटम्स तर टोटल खर्च केवढं आलंय ते. दुसरा ऑप्शन सांगते ती नंबर ऑफ गेस्ट दॅट हंट फॉर द ट्रेजर. ओके, केवढी गेस्ट आहे ने त्यांनी काय हंट करायला ते ट्रेजरसाठी, ते नंबर आम्हाला नंबर ऑफ गेस्ट देते. नंतर नंतर थर्ड ऑप्शन सांगते इट इज द कॉस्ट ऑफ ऑल एक्सेप्ट फॉर वन ऑफ दी हिडन आयटम्स. ओके, एक आयटम सोडून दुसरं सगळ्याच हिडन आयटमचं ते कॉस्ट आहे. आणि फोर्थ ऑप्शन नंबर ऑफ आयटम्स ऑन इच मॅप. तो एक मॅप मध्ये केवढी आयटम्स आहेत ते आम्हाला इथं माहिती व्हायला. आता सांगा ह्याच्यामध्ये कोणचं ऑप्शन येते फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये. ट्राय करा. सेकंड ऑप्शन नंबर ऑफ गेस्ट दॅट हंट फॉर द ट्रेजर. चेक करू हा. सेकंड ऑप्शन थोडं जण बोलाले ती फोर्थ ऑप्शन म्हण नंबर ऑफ आयटम्स ऑन इच मॅप. सेकंड की फोर्थ, सांगा सांगा लवकर सांगा. फोर्थ ऑप्शन ट्राय करू बघू काय करेक्ट आहे काय. लेट्स चेक. मी इथं फोर्थ ऑप्शन सिलेक्ट केलो. येस, फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. फोर्थ ऑप्शन मध्ये काय होते, नंबर ऑफ आयटम्स ऑन इच मॅप म्हणते तर 14 ट्रेजर मॅप्स आहे इंटू आम्ही नंबर ऑफ आयटम्स केलं तर आम्हाला टोटल आयटम्स केवढा उपयोग केले ट्रेजर हंट मध्ये ते आम्हाला माहित होते. ओके, तो इथं तुम्हाला समजलं व्हेरिएबल म्हटलं तर काय, व्हेरिएबलचं मिनिंग काय होते. इथं आम्ही व्हेरिएबलला एक्सप्रेस करायला मी काय करतो, दुसरं दुसरं लेटर्स उपयोग करतो. ओके, ऑल राईट. येस, आता आम्ही सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन त्याच्याबद्दल डिस्कशन करू आम्ही. सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन. सॉल्विंग ऑफ अन इक्वेशन म्हटलं तर ते लेटर म्हटलं तर ते व्हेरिएबल काय राहते, आता आता ते व्हॅल्यू आम्ही फाइंड आउट करावं की नाही, होय की नाही. आता असंच सोडायला येते काय, बिलकुल नाही. तो आम्ही काय करू इथं व्हेरिएबलचा व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि इक्वेशनला आम्ही सोल्युशन फाइंड आउट करू आम्हाला. ओके, तो इथं आम्ही कसं कसं आम्ही इथं सॉल्व करायला येते, तो पहिला मी इथं काय करतो, ऑपरेशन परफॉर्मिंग ऑन बोथ साइड्स ते फर्स्ट मेथड आम्ही उपयोग करू, हेच उपयोग करते मग प्रॉब्लेम मी x+190 आम्ही इथं सॉल्व करायला ट्राय करूया. ओके, तर x+190 = 300 मध्ये मी इथं फर्स्ट मेथड काय उपयोग करतो म्हटलं तर बोथ साइड म्हटलं तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन साइड्स मध्ये आम्ही सेम ऑपरेशन परफॉर्म करू आम्हाला, सेम ऑपरेशन परफॉर्म करू आम्हाला. ओके, तो इथं लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये +190 आहे की नाही, +190 आहे. तो मी इथं काय करतो, x+190 -190 = 300 -190 करतो. तो इथं काय होलं, लेफ्ट हँड साइड पण मी काय करालो
-190 करालो, इथं पण -190 करालो. कशाला सांगा? इथं लेफ्ट हँड साइड मध्ये आमचा व्हेरिएबल आहे. आम्हाला ह्याचं व्हॅल्यू पाहिजे. ओके. तर ह्याचं व्हॅल्यू पाहिजे म्हटलं तर हे आम्ही इथं काय करावं? इथं काय पण राहायचं नाही. +190 राहू दे, कोणचं बी नंबर राहू दे, व्हेरिएबल सांगा कोणचं बी टर्म राहायला नाही पाहिजे आम्हाला. आलं तर आम्हाला सॉल्व्ह करायला नाही येते. त्याच्यासाठी हे पोर्शन काय राहते, आम्ही टोटली फुल झिरो आणावते, नील आणाव. त्याच्यासाठी मी इथं काय करावं, +190 -190 त्याच्यासोबत मी केलो. ओके. तो इथं एक्स ऍज इट इज मी लिहते. +190 -190 काय होते? इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस इंटू मायनस काय येते? मायनस येते. म्हटलं तर हे दोघं काय होलं, कॅन्सल होऊन सोडलं. तो आम्हाला नुसतं एक्स उरलं, हाय की नाही? तो आता 300 -190 करा, काय येते? 300 -190 करा. 0 -0 0. आणि इथं 3 आहे, मी 2 इथं होते, इथं मी 10 घेतो मग, होय की नाही? आता मी बॉरो केलो. सो 10 -9 1. 2 -1 1. तू केवढं उरलं? 300 मध्ये 190 मायनस केलं तर सांगा. 300 मध्ये 190 तुम्ही पण करा आणि सांगा मला करेक्ट आहे. येस, ते 110 उरलं. तो व्हॅल्यू किती आलं एक्सचं? तो स्कूल आणि शॉप मध्ये केवढं डिस्टन्स आहे? 110 मीटर डिस्टन्स आहे. किती आहे? 110 मीटर डिस्टन्स आहे. ओके. हे मेथडला आम्ही काय म्हणतो? परफॉर्मिंग सेम ऑपरेशन ऑन बोथ द साइड्स. इथं -190 करालो म्हटलं तर इथं पण -190. इथं उदाहरणला मी +190 करालो म्हटलं तर इथं पण +190 करतो. इथं इंटू 190 केलं तर इथं पण इंटू 190. इथं /190 केलं तर इथं पण /190. ओके. नंबर्स प्रत्येक उदाहरणला चेंज होते, बट ऑपरेशन सेमच राहते. एकाकडे तुम्ही एक ऑपरेशन केलं तर दुसऱ्याकडे पण तेच ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करावं. त्याच्यासाठी आम्ही सेम ऑपरेशन ऑन बोथ द साइड्स मग सांगतो. ओके. आता दुसरा मेथड बघूया मग. ओके. दुसरा मेथड बघूया म्हणा. हेच मी सेम प्रॉब्लेम घेतो. x +190 इज इक्वल टू 300. x +190 इज इक्वल टू 300. हे मेथड मध्ये काय करतो आम्ही? हे मेथड मध्ये आम्ही एक्सचेंज करतो. ओके. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड राहते नि आम्ही काय करतो, हे इथं एक्सचेंजिंग ऑन बोथ द साइड्स म्हणून सांगतो. एक्सचेंजिंग द टू साइड्स. हे मेथड आम्ही इथं फॉलो करतो. कसं करायचं हे लेफ्ट हँड साइड आहे, हे राईट हँड साइड आहे. आता मी एक्स असंच ठेवते. ओके. 300 लिहलो. हे +190चं पोझिशन मी एक्सचेंज करतो. हे मी इकडं आणलं तर हे लेफ्ट हँड साइड आहे, मी इकडं आणलं तर राईट हँड साइडला काय होतंय? प्लसचं साइन चेंज होते. काय होते? -190 होते. -190 होते. प्लसचं साइन एक साइड मध्ये होते, ते दुसरं साइड तुम्ही शिफ्ट केलं तर मायनस होते. मायनस साइन एकाकडे आहे, ते आम्ही दुसऱ्या साइडला शिफ्ट केलं तर प्लस होते. ओके. तो इथं प्लस आहे, मी इकडं साइड ते शिफ्ट केलं तर काय येते? मायनस होते ते. सो डायरेक्टली 300 -190 करा, आम्हाला 110 आलं. हे आमचं डिस्टन्स होलं. ओके. तो हे दोन मेथड्स यूज करून आम्ही काय करतो, इक्वेशनची व्हॅल्यूजला ते व्हेरिएबल्स काय राहतात ना, ते व्हॅल्यूज आम्ही फाइंड आउट करतो. ओके. आता आम्ही सॉल्व्ह करू थोडं इक्वेशन्स. येस. तुम्ही स्क्रीन इथं शेअर करालो, 1 मिनिट. हे सगळ्यांना माझं स्क्रीन दिसतंय? ऑल राईट. इथं आम्ही इक्वेशन सॉल्व्ह करू आपण. सो लेट स्टार्ट. आता x +4 इज इक्वल टू 7 आहे. ह्याचं व्हॅल्यू काय आहे ते सांगा मला. दोन मध्ये तुम्हाला कोणचं इझी होते ते उपयोग करा. ओके. तुम्हाला ग्रास्प करायला, सॉल्व्ह करायला कोणचं इझी होते तुम्ही करू शकत एक्झाम मध्ये. ओके. तुम्ही इथं सेकंड मेथड यूज कराले. x +4 इक्वल टू 7 म्हटलं तर +4 ला मी इकडे शिफ्ट केलं तर काय होते? ते -4 होते. तर 7 मध्ये 4 काढा, केवढं आलं? 3. लेट्स चेक. आमचा आन्सर करेक्ट आहे, बिलकुल 3 येते. व्हेरी गुड. तो एक्सच्या व्हॅल्यू
थ्री हुलं. x-6 = 10. इथं -6 आहे. -6 दुसऱ्या साईडला गेलं तर काय होते? +6 होते. व्हेरी गुड. आणि पुढं आले x = 10 + 6 होईल ते आता. सो 10 + 6 म्हटलं तर येस, व्हेरी गुड. 16 आला आन्सर. व्हेरी गुड. आता थर्ड वन इथं बघा, 4x = 24 आहे. 4x = 24 म्हटलं तर हे 4x म्हटलं तर मधी काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. 4 × x आहे ते. तो 4 × x आम्ही काय करतो इथं? 4 ला ह्या साइड शिफ्ट करतो. तो ह्या साइड शिफ्ट करायला म्हटलं तर काय होते? इंटू काय कोणत्या साइन मध्ये या फिर कोणत्या ऑपरेशन मध्ये कन्वर्ट होते? डिव्हिजन मध्ये कन्वर्ट होते. कोणत्या मध्ये कन्वर्ट होते? डिव्हिजन मध्ये. तो इथं 4 × x आहे. इकडे आलं तर ते x = 24/4 होते. हे काय नाही? इथं मी दाखवतो बघा. x 4x = 24 है. तो ये 4 × x आहे. ओके. तो मी x इकडच ठेवते. मी 4 ला ह्या साइड शिफ्ट केलं तर ते डिवाइड होऊन सोडते. तो आता हे येते 4 × 1 = 4. 4 हाऊ मच जा 24? 4 × 6 = 24. येस, व्हेरी गुड. आता मी इथं आन्सर बघू म्हणा. 6 आहे काय बघू ऑप्शन मध्ये. येस, इकडे आहे बघा. येस, व्हेरी गुड. सो x/6 = 7 आहे. आता मी मल्टिप्लिकेशन राहिला तर कसं केलो? डिव्हिजन मध्ये कन्वर्ट होते म्हणून बघितलो. आता डिव्हिजन दिलेत ते कोणत्या मध्ये कन्वर्ट होते सांगा? ऑब्विसली मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट होते. तर x/6 आहे म्हटलं तर त्या साइड 7 आहे. तो 6 त्या साइड आम्ही शिफ्ट केलं तर 7 काय होते? 7 × 6 होते. तर 7 × 6 किती येते? 42. येस, व्हेरी गुड. 2x = 20 किती येते? इथं 2 × x आहे. सो 2 ला मी इकडे शिफ्ट केलं तर 20/2 होते. आहे का नाही? सो 2 × 1 = 2. 2 10 × 20. येस, व्हेरी गुड. तो 10 आहे एक्सच्या व्हॅल्यू. 5x = -20 आहे. -20 हे थोडं मी बघवा म्हणे 1 मिनिट. 5x = -20 आहे ना सममचं. ओके. तो इथं थोडं वेगळं काय दिलेत त्यांनी? मायनस साइन देत. बट भीती वाजून येण्याचं नको. लई सिंपल आहे हे पण. 5x म्हणतात तर 5 × x आहे. तो x इकडच मी ठेवतो. 20 हे मी 5 इकडे शिफ्ट करालो म्हटलं तर सेम डिव्हिजनच होते. ऍज इट इज मी मायनस इथंच ठेवते मग. तो 5 × 1 = 5. 5 4 × 20 आलं. ओके. 5 4 × 20 एक्सचं व्हॅल्यू केवढं झालं? 4. हे मायनस साइन ऍज इट इज मी इथं ठेवते. तो आमचा आन्सर काय आलं? एक्सचा आन्सर -4. चेक करू आन्सर मध्ये आहे काय ऑप्शन्स मध्ये. एक मिनिट. येस, -4 आहे. करेक्ट आहे बघा. ओके. 7w = 42. 7 × w = 42. सो 7 इकडे शिफ्ट केलं तर काय येते? 6 पक्का. येस. तो डिवाइड होते ते 42/7. तो तुम्ही कॅन्सल करू. 2x + 1 = 17. करा हे थोडं पहिलं तुम्ही +1 एडिशन ऑपरेशन परफॉर्म करा. नंतर इथं मल्टिप्लिकेशन दिलेत. तो इथं दोन ऑपरेशन त्यांनी कंबाईन केलेत, मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन. तो ट्राय करा. ऑल राईट, मी इथं करू. सो 2x + 1 = 7. मी असंच ठेवते. 17 इथं आहे. +1 इकडे शिफ्ट केलं तर काय होते? -1. सो 2x = 17 - 1 काय झालं? 16 येते. येस और नो? आता 2 × x. सो 2 ला इकडे मी शिफ्ट करते. 16/2 काय येते? 2 × 1 = 2. 2 8 × 16. तो आमचं एक्सचं व्हॅल्यू किती आलं?
चेक करा, एक्सचा व्हॅल्यू आमचं 8 आलाय. तो ऑप्शन मध्ये आहे 8. येस, हाय बघा. येस. तो असं मी काय करतो, इक्वेशन्सला सॉल्व करतो. तो आज आम्ही इथंच थांबवू ना. नेक्स्ट क्लासमध्ये आणि इक्वेशन्स मध्ये चर्चा करूया, प्रॉब्लेम्स पण सॉल्व करूया. तो आम्हाला लई खुशी होलंय. आम्ही इकडं आमचं स्टार्ट केलो क्लासेस, आणि तुमचं कॉपरेशन आणि कोऑर्डिनेशन आम्हाला लई पाहिजे. तो त्याचं अपेक्षा आम्हाला लई आहे. सो आजचा क्लास इथंच संपवा म्हणा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. जय विद्याशक्ती. गोकुल सर. Yes, ma'am. Yeah, yeah, yeah. Yes. We Yes, can sir. start. The class is over, sir. Yes, sir.